पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज जाहीर निषेध करण्यात आला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं दादरच्या शिवसेना भवन येथून मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला। खासदार अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा दादर स्थानकापाशी पोहोचला आणि तिथं निदर्शनं करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं जोगेश्वरी रेल्वे स्थानकाबाहेर पूर्वेला मोठं आंदोलन करण्यात आलं। आमदार सुनील प्रभू आणि आमदार बाळा नर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। त्या दहशतवाद्यांना गोळ्या घालून ठार मारा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नरिमन पॉइंट परिसरात निदर्शनं करण्यात आली आणि ही सारी दृश्य आंदोलनाची निदर्शनाची आपण पाहतोय एबीपी माझाच्या स्क्रीनवर। पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 साहेबांचा दौरा होता एक 8 दिवसापूर्वी, त्यावेळी त्यांनी तो रद्द केला। म्हणजे त्यांना कुठेतरी पूर्वकल्पना होती इथे बॅड हल्ला होणार किंवा अतिरेकी हल्ला होणार आहे, दहशतवादी हल्ला होणार आहे, घुसेंगे और मारेंगे त्या पद्धतीच्याच आता त्यांच्या स्टेटमेंट आहे। घुसेंगे मारे 10 लाख, तुम्ही एखाद्या माणसाची किंमत 10 लाख आणि 15 लाख करताय, एवढं त्यांच्या घरावरती काय आभाळ कोसळलं त्याची काही कोणाला। नवजीवन नवीन लग्न झालेल्या एका विहितीच्या समोर त्याच्या नवऱ्याला मारतात आहे, हे दृश्य बघून आमच्या डोळ्यातनं पाणी आलं। परंतु केंद्र सरकार फक्त वल्गना करतात आहे। निष्पाप पर्यटकांच्या वरती जो भ्याड हल्ला दहशतवाद्यांनी केला त्याचा तीव्र शब्दात धिक्कार करण्यासाठीच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा गांधींच्या समोर आम्ही त्या ठिकाणी मूक आंदोलन केलं। देशाच्या दृष्टिकोनातून ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि आम्हाला विश्वास आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमितभाई शाह ज्या पद्धतीने या देशाच्या एकात्मतेवरतीच हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे त्याचं चोख उत्तर दहशतवाद्यांना आणि दहशतवाद्यांच्या पाठीमागे जी परकीय शक्ती आहे ती काय लपून राहणार नाहीच, त्यांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने केला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।